श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करतात। अश्वत्थ पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करतात। दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला घालतात। पिंपळाची पूजा करणे म्हणजे भगवान विष्णूंची पूजा केल्यासारखे असते। या पूजनाची कथा पद्मपुराणात आढळते। एक धनंजय नामक विष्णू भक्त होता। त्याची सत्वपरीक्षा भगवान विष्णू घेण्याचे ठरवितात। त्याप्रमाणे भगवंतांनी धनंजयाला दरिद्री केले। त्यामुळे त्याच्या परिस्थितीमुळे त्याचे नातलग त्याच्यापासून दूर गेले। तो एकाकी झाला। ते थंडीचे दिवस होते। थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे। एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली। त्या क्षणी भगवान विष्णू प्रकट झाले व त्याला म्हणाले, तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत। विष्णूने हे सांगितल्यावर धनंजय अतिशय दुःखी झाला। त्या क्षणी त्याच कुऱ्हाडीने त्याने स्वतःची मान कापण्याचे प्रायश्चित घेण्याचे धनंजयने ठरविले। त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले व धनंजयाला रोज पिंपळाची पूजा करण्यास सांगितले। त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीने पूजा करू लागला। पुढे कुबेराने धनंजयाला विपुल धन द्रव्याने श्रीमंत केले। ही झाली पौराणिक कथा। पिंपळाच्या पूजनाने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे। त्यामुळे दर शनिवारी सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची म्हणजे पिंपळ वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालतात। ज्यांना नेहमी शक्य नसेल ते श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा घालतात। याबरोबर श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या 3 दिवशी पितरांची तहान शमावी या श्रद्धेने पिंपळ वृक्षाला पाणी घालतात। शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करावी। श्रावणात मारुतीला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण करावी।